तर आज मी बनवते घरच्या घरी पाणीपुरीवाल्यासारखा रगडा चाट. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. लगेचच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि ह्या पावसाळ्यामध्ये छान गरमागरम असा चटपटीत चाट तुम्ही एन्जॉय करू शकता. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले इथे मी घेतलेले आहेत पिवळे चणे. हे चणे मी रात्रभर छान असे मस्त भिजत ठेवलेले, तुम्ही बघू शकता इथे. आता हे पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचंय आणि चणे छान परत एकदा धुवून घ्यायचेत आणि आपल्याला आता हे कुकरमध्ये फक्त 2 ते 3 शिट्ट्या करायचेत. त्याच्याकरता इथे मी घेतलेलं आहे थोडंसं हिंग, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कलरकरता थोडीशी हळद. आणि पाणी घालून आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तर तुम्ही बघू शकता आता इथे आपले वाटाणे छान मस्त शिजलेले आहेत. फक्त तुम्हाला ते अख्खे-अख्खे दिसतात, पण हे बघा हे अख्खे नाहीयेत. तुम्हाला मी थोडंसं चेपून दाखवते. हे बघा आपले वाटाणे छान मस्त शिजलेले आहेत. आता आपण इथे एक फोडणी देऊया. तर फोडणीला इथे मी हिंग, जिरं, बारीक चिरलेला कांदा छान मस्त आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला घालायची बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याचबरोबर आलं आणि लसूण. आलं, लसूण तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही ते स्किप करू शकता. हे सुद्धा आता आपल्याला मस्त व्यवस्थित छान परतवून घ्यायचंय. आता यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटोने छान मस्त आपल्या रगड्याला मस्त चव येते. तर इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा आता इथे घालून घेतेय आणि तो सुद्धा आपल्याला 1 मिनिटाकरता असा व्यवस्थित छान कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी, तुम्ही नक्की घरी करून बघा आणि खूपच टेस्टी या रगडा तयार होतो. तर आता इथे आपण घालतोय मसाले. मसाल्यांमध्ये मी इथे घातलेलं आहे हळद, लाल मिरची पावडर, त्यात धना जिरा पावडर. हे सर्व घालून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. मसाले आपले छान आहे ना मस्त परतवून झाले पाहिजे बरं का. त्यानंतर आता ह्यामध्ये मी घालून घेते उकडलेला रगडा, त्याचबरोबर उकडलेला बटाटा. हा मी असा हातानेच मॅश करून घेते. आता हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून बटाटा, रगडा आणि मसाले छान असे मस्त एकजीव झाले पाहिजे. आता ह्यामध्ये आपण घालूया गरम पाणी, नाहीतर मग साधं पाणी. तर इथे मी घातलेलं आहे गरम पाणी. त्याचबरोबर यामध्ये मी घालते थोडंसं मीठ. आता मीठ आपण ना रगड्यामध्ये सुद्धा घातलं होतं शिजवताना, त्यामुळे ना मीठ जरा जपून घाला. आता हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक 5 मिनिटं आपल्याला ह्याला एक उकळ काढून घ्यायची. त्या अगोदर आपल्याला थोडंसं ना ह्याला ह्या वाटाणे जे आहेत ना अख्खे-अख्खे दिसतायत, त्याला थोडंसं आपल्याला मॅशरने आहेत ना असे मस्त मॅश करून घ्यायचेत. हे बघा तुम्ही पावभाजीच्या मॅशरने मॅश केलं तरी सुद्धा चालेल. आता 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला रगडा केवढा छान मस्त दाटसर असा झालेला आहे. आहे की नाही एकदम साधी आणि सोपी रेसिपी, ते पण घरच्या जिन्नसमधूनच ही रेसिपी तयार होते. आता यामध्ये मी घालते सर्वात लास्टला थोडासा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सर्व घालून आपल्याला पुन्हा एकदा असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. तर आता चला पटकन आपण रगडा चाट आहे ना चटपटीत त्याची तयारी करूया. त्याकरता इथे मी सगळ्यात पहिले घालून घेते रगडा एका प्लेटमध्ये. रगडा घातल्याच्या नंतर इथे मी घालते हिरवी चटणी. हिरवी चटणीची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. त्याचबरोबर इथे मी घालते बारीक चिरलेला कांदा, थोडेसे बारीक चिरलेले टोमॅटो. त्यानंतर या चाटवर घालते मी पाणीपुरीची पुरी थोडंसं असं चुरून टाकते. त्यानंतर ह्यामध्ये घालते पिवळे शेव. पिवळे शेव इम्पोर्टंट आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी तिखट डाळ. तर आपला रगडा चाट जो आहे चटपटीत तो तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.